परभनी से एक बड़ी खबर सामने आ रही है। अनुसूचित जाति उपवर्गीकरण के विरोध में परभनी जिले में 17 जून को जिलाधिकारी कार्यालय पर एक विशाल मोर्चा निकाला जाएगा। इस आंदोलन में अनुसूचित जाति वर्ग की 58 जातियों की शामिल होने की जानकारी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संयोजन समिति द्वारा आयोजित पत्रकार परिषद में दी गई। मंगलवार 3 जून को होटल नीरज सभागृह में आयोजित इस पत्रकार परिषद में भदन डॉक्टर उपगुप्त महस्ती वीर सहदू ठोंबरे, गौतम मुंडे, आशीष वाकोड़े, प्रदीप वावड़े, सुधीर काळमंडे, विश्वजीत वाघमारे, सचिन पाचपुंजे, अमोल भालेराव और दीपक वारकरी सहित कई पदाधिकारी एवं सामाजिक कार्यकर्ता उपस्थित थे। संयोजन समिति के प्रतिनिधियों ने आरोप लगाया है कि अनुसूचित जाति उपवर्गीकरण समिति की रिपोर्ट सार्वजनिक होने से पहले ही सरकार जल्दबाजी में निर्णय लेने की तैयारी कर रही है। उनका कहना है कि सरकार का ये कदम सामाजिक न्याय के सिद्धांतों के अनुरूप दिखाई नहीं देता। समिति ने मांग की है कि वर्ष 2028 की जनगणना के आंकड़े उपलब्ध होने के बाद ही उपवर्गीकरण पर विचार किया जाए। साथ ही अनुसूचित जातियों के लिए आरक्षित पदों को निर्धारित प्रतिशत के अनुसार भरा जाए। उपवर्गीकरण करते समय जनसंख्या, शिक्षा, आर्थिक और सामाजिक स्थिति, प्रति व्यक्ति आय तथा आजीविका के साधनों जैसी महत्वपूर्ण बातों का विस्तृत अध्ययन किया जाए। संयोजन समिति ने यह भी घोषणा की है कि 17 जून को जिलाधिकारी कार्यालय पर निकाले जाने वाले इस भव्य मोर्चे में अनुसूचित जाति वर्ग की 58 जातियां भाग लेगी। समिति ने जिले के नागरिकों और समाज के सभी घटकों में बड़ी संख्या में इस मोर्चे में शामिल होने की अपील की है। अब देखना यह होगा कि सरकार इस मांग पर क्या रुख अपनाती है और आगामी दिनों में ये आंदोलन किस दिशा में आगे बढ़ता है। लोक पुकार न्यूज के लिए परभणी से येथी एक विशेष रिपोर्ट। आळंदी येथे राज्यव्यापी मेळावा झालेला आहे। राष्ट्रीय चंद्रकार महासंघ हा या वर्गीकरणाच्या 100% विरोधात आहे। कारण हे जे वर्गीकरण आहे कुठल्याही कायद्याला अनुसरून नाही, असंवैधानिक आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं हा लोकांना फक्त आपसामध्ये भांडणं करायची आणि लक्ष कुठेतरी विचलित करायचं अशा प्रकारचा हा खेळ मांडलेला आहे। तरी आपण आपली जागरूकता दाखवणं जरुरी। दुःख याचं वाटत नाही, जसं आपण म्हणतो म्हातारी बाईचं दुःख नाही काळ सुखावतो, या शासनाचं धोरण असं चाललेलं आहे की कुठल्याही चांगल्या कार्य न करता बाकीच्या लोकांचा आपसामध्ये भांडणं लावून त्यांना दुसऱ्या जगतात म्हणतो की विधायक शक्तीमध्ये नसताना ज्या गोष्टीमध्ये काही रस नाही, अर्थ नाही, अशा अर्थहीन गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं आणि आपण आपला कार्यकाळ साधून घेणं, अशा पद्धतीचं हे शासन आपण पाहतोय चाललेलं आहे। आज आपण पाहतो जसं सुरुवात त्यांनी केली की ओबीसी मराठा यांच्यामध्ये मागच्या 2 वर्षात पाहिलं की टोकाचं वय निर्माण झालं। जगाला शांतीचा संदेश देणारे सकाळी गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, लोकराज्य राजश्री शाहू महाराज आणि आपणाला घटनेच्या माध्यमातून अधिकार देणारे विश्वरत्न भिक्खू संघ, तथागत बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व परभणी शहरातील कार्यकर्तागण, पत्रकार बांधव, मीडिया आणि प्रेस, इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीचेही सर्व प्रतिनिधी, आज जे पत्रकार परिषद परभणी शहरामध्ये कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे, गेल्या महिना 1.5 महिन्यापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे। सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाकडे ते सोपवलेलं आहे। जी बदल समिती नेमलेली होती ती सर्वसामान्य माणसाला त्याच्या काहीही कल्पना नव्हती। कुठल्याही खालच्यापर्यंत ती समिती चौकशीसाठी आली नाही, चौकशी पूर्ण झाली नाही। बार्टीनं या बाबतीमध्ये चूक केलेली आहे। त्याशिवाय
शासनाने समितीने सर्वांना अंधारात ठेवलं. त्यात पारदर्शकता नव्हती. म्हणून जेव्हा कळालं तेव्हा समाज जागृत झाला. शासनाने कालमर्यादा दिली हरकती नोंदवण्याची. जयंतीच्या काळात दिली. जयंती आहे म्हणून सर्व कार्यकर्ते जयंतीमध्ये गुंतून राहतात, त्यासाठी परत कालमर्यादा वाढवली. सर्व महाराष्ट्रामधून त्याला हरकती गेलेल्या आहेत. बघा, बौद्ध समाज, कधी काळचा महार समाज हा मातंग समाजाच्या विरोधामध्ये नाही, हे जरा नीट लक्षात घ्या. असण्याचं काही कारणही नाही. दोघांच्या समस्या सारख्याच आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक सारख्याच समस्या आहेत दोन्ही समाजाच्या. आणि संपूर्ण जो 59 जाती आहेत एस.सी. प्रवर्गामध्ये, त्या सर्वांच्या कमी जास्त समस्या सारख्याच आहेत. प्रगती करण्यासाठी, आर्थिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, ही प्रगती करण्यासाठी कुणी कुणाला थांबवलेलं नाही किंवा मागं ओढलेलं नाही. जो गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की या जातीने आमच्या सवलती, कुणी कुणाच्या सवलती, जे संविधानाने एस.सी. प्रवर्गासाठी सर्वांना सारख्याच सवलती ज्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत, त्यांनी आपापल्यापर्यंत त्या सवलतीचा उपयोग घेऊन आपली सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बाबतीमध्ये कोणी कुणाच्या प्रगतीची आड आलेली नाही. एखादा मातंग समाजाचा तरुण डॉक्टर होत असेल, इंजिनियर होत असेल, IAS होत असेल, MPSC होत असेल, तर कुठल्या तरी बौद्ध समाजाच्या तरुणाने त्याला मागं ओढलं असं उदाहरण नाही. म्हणून प्रगती रोखलेली नाही. सर्वांगीण प्रगती ही सर्व समाजाची झाली पाहिजे. कारण बुद्धाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच मुळी समतेचा विचार आहे. सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका ही आपल्याकडे आहे, बाबासाहेबांच्या विचारधारेमध्ये असेल. त्यामुळे अन्याय न्याय हा विषय त्यामध्ये मोडत नाही. मी मागे लॉर्ड बुद्धाला मुलाखत जेव्हा झाली तेव्हा बोललो होतो, हे मातंग समाजानं जे आहे, जर 14 ऑक्टोबर 1956 साली जर बौद्ध धर्म स्वीकारला असता तर ही समस्या निर्माण झाली नसती. त्याच वेळेला त्यांनी धर्मांतर करायला पाहिजे होतं, ते थांबले. ठीक आहे, परंतु आत्ताच्या स्थितीमध्ये जे महाराष्ट्र शासन खडा टाकून पाहत आहे उपवर्गीकरणाचा, आणि उपवर्गीकरण करून या समाजाला काही टक्के देऊन बाजूला करण्याचा विचार होत आहे, हा विचार अतिशय चुकीचा विचार आहे. संविधानामध्ये तशी सोय नाही, कायद्यामध्ये तशी सोय नाही. प्रयत्न करत आहेत हा वेगळा विषय आहे. पण हे प्रयत्न बौद्ध समाज आणि एकूणच बाकीच्या 58 जाती हा शासनाचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही आणि होणारही नाही. म्हणून परभणीमध्ये आपली एक ताकद दाखवण्यासाठी मी तर म्हणेल 58 जाती या उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. आणि त्या सर्वांचं हे वर्गीकरण करण्यासाठी सगळ्यांचा विरोध आहे. 17 तारखेला परभणी शहरामध्ये एक भव्य स्वरूपाचा मोर्चा आयोजित होत आहे. शासनाला दाखवून देता येईल की मोठ्या संख्येनं याला विरोध आहे. किंवा शासनाने हे वर्गीकरण करण्याच्या कटकटीमध्ये पडू नये. जे काही स्थिती चाललेली ह्या मातंग समाजासाठी त्यांनी महामंडळ काढलं, मातंग समाजाच्या उन्नतीसाठी काय करायचं ते सरकारने करावं. त्यांची प्रगती करण्यासाठी जेवढे करता येईल तेवढे प्रयत्न शासनाने आपल्या स्तरावर करावे आणि त्या समाजाने आपली प्रगती करून घ्यावी. आम्ही कुठल्याही प्रकारे त्या प्रगतीच्या आड येणार नाही किंवा त्यांना का सवलती दिल्या हेही सुद्धा आम्ही म्हणणार नाही. किंवा महाराष्ट्र शासनाला परभणीच्या मोर्चाची विनंती राहील, हे आपण अशा प्रकारे हा कायदा पारित करू नये, चौकशी करू नये, हरकती मागून या कटकटीमध्ये जाऊ नये आणि सरळ सरळ
ज्या स्थितीमध्ये आतापर्यंत कायद्याची अंमलबजावणी शासन स्तरावर होत होती त्या स्तरावरही शासनाची कार्यपद्धती चालू ठेवावी. आम्ही त्या शासनाला कुठल्याही प्रकारे आमचा या बाबतीमध्ये विरोध करणार नाही. जर अवकड होत नसेल, कुठल्याही प्रकारे शासन अशा प्रकारे वर्गीकरणाचा निर्णय घेत नसेल तर आम्ही शासनाला सहकार्य करू. आमचं शासनाला त्या बाबतीमध्ये सहकार्य राहील. परंतु 17चा मोर्चा हा एकदम शांततेनं कायदेशीर पद्धतीनं कुठल्याही प्रकारे त्यामध्ये आम्ही जी आमची फक्त भावना शासनापर्यंत देण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. कुठल्याही प्रकारे त्यामध्ये विध्वंसक प्रवृत्ती नसेल, त्यामध्ये सनदशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने हा मोर्चा परभणी शहरामध्ये यशस्वी होणार आहे. कशा पद्धतीनं कुठून निघणार आहे, काय निर्णय आहे, आपले संयोजन कार्यकर्ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. मोर्चाचं स्वरूप कसं असेल, किती वाजता असेल आणि मोर्चामध्ये कुठले स्लोगन्स असतील, कुठले बॅनर असतील, कुठले झेंडे असतील, कुठल्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये भाष्य करायचं आहे हे आमचे सर्व कार्यकर्ते या बाबतीमध्ये ठरवतील. किंवा या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला मी एवढंच सांगेल की कुठल्याही प्रकारे SC प्रवर्गामध्ये वर्गीकरण करू नये. धन्यवाद. 100% या आमच्या या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचा सुद्धा सहभाग राहणार आहे. मौलाना रफिउद्दीन साहेब यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि ते आमचे सर्व मुस्लिम बांधव या मोर्चामध्ये आमच्यासोबत आमच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. दिनांक 17 जून रोजी परभणी शहरामध्ये जो भव्य स्वरूपाचा मोर्चा निघणार आहे त्याची भूमिका आताच आम्ही विशद केलेली आहे. SC प्रवर्गामध्ये वर्गीकरण करण्याचा महाराष्ट्र शासन विचार करीत आहे. तो विचार त्यांनी करू नये आणि या स्थितीमध्ये 59 जाती SC प्रवर्गामध्ये जशा आहेत त्या तशाच राहू द्याव्यात. कुठल्याही प्रकारे बद्दर समितीच्या अहवालाचा विचार होऊ नये. भारतीने जी चूक केलेली आहे परत ती होऊ नये आणि बद्दर समितीने हा अहवाल समाजापर्यंत लोकांपर्यंत आलाच नाही, कुठेही सर्वे झाला नाही, विचारपूस करायला कोणीही खालच्या माणसापर्यंत आलं नाही. त्यामुळे हा एकांगी अहवाल आहे असं आम्ही मानतो. तेव्हा त्यासाठी म्हणून 17 जून रोजी 2026ला शनिवार बाजारमधून आता जाहीर केल्याप्रमाणे परभणी जिल्ह्यामधला मोर्चा आहे. शहरापुरता नाही तर जिल्ह्यातले सर्व तालुके, ग्रामीण भागातील लोक, या विचाराला मानणारे सर्व यात सहभागी होणार आहेत आणि अत्यंत शांततेनं सनदशीर मार्गाने कायदेशीर सर्व प्रशासनाच्या परवानग्या घेऊन रीतसर हा मोर्चा आपल्या शहरामध्ये निघणार आहेत. यापूर्वी बरेच मोर्चे आपल्या शहरामध्ये झालेले आहेत आणि परभणीच्या मोर्चाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा सर्व समाजातील सर्व घटकांनी, महिला, उपासक, तरुण, कार्यकर्ते सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करून शासनाला हे आपण दाखवून द्यावं की वर्गीकरण केल्यानंतर काय गंभीर परिणाम भविष्यामध्ये होतील. यासाठी शासनाने सतर्क राहावं आणि हे उपवर्गीकरण करू नये यासाठी हा मोर्चा संदेश देणार आहे. आपण सर्वांनी या मोर्चाला योग्य आणि चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी आणि सर्व समाजाने या मोर्चात सहभागी व्हावं. धन्यवाद. आनंदराज आंबेडकर हे या मोर्चामध्ये नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा निघणार आहे. हे अगोदरच जाहीर झालेलं आहे. तेव्हा परत सांगतो, आनंदराज आंबेडकर या मोर्चाचे प्रमुख असतील. आशीष भैया